हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि हा ब्लॉग सुरू होतोय कोकणमधून, जिथे आम्ही आधी पण व्हिजिट केलं आहे, जे की तुम्हाला माहितीच आहे, कोकण सावली. आणि आल्यानंतर एक क्विक नॅप घेतलेली आहे, त्याच्यामुळे फ्रेश वाटतंय. आणि आता रेडी होऊन आम्ही जाणार आहोत आरावी बीच. ॲक्च्युली आम्ही दिवेआगर बीचला स्टेला आहे, बट इथून 12 किलोमीटर तो बीच आहे आरावी बीच पुढे. बट आम्हाला दिवेआगर बीच नाही एवढा आवडला आहे मागच्या वेळेस पण. बट आरावी बीचला गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर काय वाटतं ना, ते तुम्ही या व्हिडिओमध्येही बघा. आधीच्या लोकांनी खूप आधी पण बघितलं असेल 1-1.5 वर्षापूर्वी. आणि परत आम्ही आता तो बीच व्हिजिट करायला जातो आहे. हां, आणि झोप मस्त झाली आहे. इथं जिथं आम्ही जे स्टेला आहोत तिथं एकदम छान बनवलं आहे त्यांनी. आधी जे होतं ते खूप हाफ पोर्शन होतं आणि त्याच्यापेक्षा खूप अपडेट केले आहेत. आणि मेन म्हणजे स्विमिंग पूल दाखवतो रूम टूर पण देतो. रूमच्या बाजूला स्विमिंग आहे आणि बॅक कॅमेरा ऑन करतो आता. आणि उद्या सकाळी आम्ही एक्सप्लोर करणार आहोत स्विमिंग पूल. कारण आता म्हणजे बीच फिरून येऊ, मग संध्याकाळी अर्थ नाही आहे. मग उद्या दुपारी, किंवा कारण दुपारी फिरायला उन्हात कोणी फिरणार नाही, त्याच्यामुळे एक तर दुपारी हे ऑप्शन आहे. आणि साईडलाच आमचे रूम पण आहे, हे दोन. इकडे प्राची आणि मी, तिकडे प्रतीक आणि किरण. आणि इकडे मस्त बरंचसं हे केलं आहे. याचा एक कम्प्लीट एक व्हिडिओ बनवणार आहे मी, कारण खूप अपडेट झालेल्या आहेत गोष्टी. आणि आधी आम्ही जो स्टे केला होता त्याच्यापेक्षा खूप अजून चांगल्या वाईब्स येत आहेत. आणि मागच्या वेळेस जी रूम होती ना, ती म्हणजे ॲज अ कपलच्या हिशोबाने होती. ह्यावेळेस ना फॅमिलीच्या हिशोबाने. म्हणजे तो बेड आहे ना, मला असं वाटतं 4 लोक पण आरामात झोपू शकतात. म्हणजे ती एक रूम आहे ना, 4 जण आरामात स्टे करू शकता. आणि विथ एक्स्ट्रा गद्दा आहे, त्याच्यामुळे जर कोणी बट हमें 2 रूम है, तो 2 रूम बॉयज और गर्ल्स. सगळ्यात इम्पॉर्टंट जो थॉट असेल ना, की हा महिना आता मार्च एंडिंग चालू आहे आणि सगळ्यांना असं वाटत असेल ना की मार्च एंडिंगला बीचला जाऊन म्हणजे काय, म्हणजे मूर्खपणा वाटतो ना. ऑब्व्हियसली आम्हालाही वाटत होता. बट पुण्यामध्ये आणि इथल्या टेम्परेचरमध्ये ऑलमोस्ट 6-7 डिग्रीचा फरक आहे. आता असं काय होतं की पुण्यामध्ये जे टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा इथे जास्त वाटायला पाहिजे, घाम जास्त यायला पाहिजे. बट तसं काहीच होत नाही आहे. दुपारी पण आम्ही आता ऑलमोस्ट 4 वाजलेले आहेत आणि काहीच मला गरम होत नाही आहे. नॉर्मल आहे, हवा सुटली आहे, थंड वातावरण आहे. पुण्यापेक्षा तर खूप बरं वाटतं इथं. त्याच्यामुळे म्हणजे बीचला कदाचित गरम होऊ शकतं, सनसेटला जाऊ शकतो. बीचला थंड वाटेल कारण हवा सुटते संध्याकाळी. इथं सगळीकडे ग्रीनरी आहे, आजूबाजूला सगळी झाडं पसरलेली आहेत, त्यामुळे खूप सारं बीचवरती खूप छान दिसतं. बट आता आय थिंक आपण तो स्पेशल वाला व्हिडिओ गेला असेल, सो आता नको अजून नाही. बट म्हणजे दिसलं तर दिसू दे, ठीक आहे. कारण गेला असेल ना तो व्हिडिओ, आपण सगळ्यात आधी टाकणार आहे. चालेल, ठीक आहे, ओके. म्हणजे आम्ही थोडंसं सांभाळत होतो की नको फ्रेममध्ये यायला. बट आता डोक्यात असं आलं की तो व्हिडिओ आम्ही उद्या शूट करणार आहे, बट तो या सिरीजच्या सगळ्यात आधी येणार आहे. सो आता नको लपवायला, त्याच्यापेक्षा जे आहे ते आहे. बीच पे जाएंगे, हॉर्स रायडिंग करायची आम्हाला बीचवरती. आणि ह्या ट्रिपमध्ये एक खासियत आहे की आम्ही ड्रोन पण आणलेलं आहे सोबत. हा इकडे आमचा बॉईज रूम. आणि इकडे मस्तपैकी असे मोदक आलेले आहेत की ते 1 2 3 4 5 6 7 8. वा. इकडे एक गॅलरी, या साईडचा रूम टूर हा आहे. इकडे गॅलरी आणि अशी ग्रीनरी बघायला मिळते. बट सेम अपोजिट साईडने जर बघितलं तर तिकडे स्विमिंग पूल बघायला मिळतो, ज्याचा की रूम टूर मी नंतर देईल. आणि हा असा आमचा एक मस्तपैकी लॅविश असा रूम. काय ए भाई 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 दे 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 ताली दे. का ग्रीन और व्हाईट आहे आणि त्याने पण ते आणलं. अरे ग्रीन और व्हाईट. भाई ग्रीन और व्हाईट हो गया. और देख, सुन ना, इधर देख तू, इसने व्हाईट पहना और वो ग्रीन पहन रही है. तिला बोलो. खाली आरावी बीच आहे, बट आपला नेहमीचा स्टॉप. तिथं गाडी थांबवली आहे आणि हा इकडे समुद्र. मागच्या वेळेस तिकडे जाऊन अर्चूचे फोटो काढले होते. ऍक्च्युली आम्हाला ड्रोन उडवायचे आता, बट ड्रोनचा एक प्रॉब्लेम येतोय की हवा खूप आहे, माझे केस उडत असतील, त्याच्यामुळे थोडासा रिस्की आहे. एवढ्या हवेच्या प्रेशरमध्ये नाही प्रॉपर उडू शकत. बघू, ट्राय कर. अगर तेरे को रिस्की लगा ना तो फिर हम मतलब नहीं उड़ाएंगे. ठीक है, नीचे तो फिर बीच पे नॉर्मल हवा रहेगी ना थोड़े टाइम बाद. मॅडम तुम्ही जरा सावकाश, जास्त एक्साइटेड होऊ नका. फोटो काढेल आणि छान दिसते, तुला सांगायला विसरलो मी, त्याच्यामुळे व्लॉग मध्ये सांगतोय. हे बघ.
अरे केस उडू दे अर्जुच्या चेहऱ्यासमोर केस आलेत सगळी. फोटोशूट चल रे भाई इधर. म्हणजे नवरा इकडे उभा आहे, घेऊन गेली माझ्या बायकोला तिकडे, एकटा फोटोशूट काढ. असं म्हटले नाही की तू ये तिच्यासोबत फोटो काढ. नाही म्हणणार असं मी. का म्हणू चला आता म्हणू आपल्याला म्हणून आजा भाई. तुझा गाडीत पण फोटो होईल मग. तिकडून बसलाय असा. त्यांनी कॅमेरा ठेवला 10 मिनिटासाठी थांबलो होतो बरं का. 10 मिनिटासाठी थांबलो होतो बट ऑलमोस्ट आपल्याला अर्धा पाऊण तास झाला असेल या लोकेशनला. अर्धा तास झाला. बट लोकेशन कसं होतं प्राची? एक नंबर ना. नाद खुला हम फिर से आए भाई, मतलब समझ लो एक लोकेशन पे 2 बार आना मतलब. हाँ आणि आता हे पुढचं लोकेशन त्याच्यापेक्षा हे जे घाट उतरायला जी मजा येते ना आता. दुसरं म्हटलं नाही ऑलमोस्ट बीचवर येऊन आता 1.5 वर्षापेक्षा जास्त झालं होतं. म्हणजे पाण्यामध्ये तर जायचं होतं बट आम्ही वेगळ्या विचाराने आलो होतो की उद्या आम्ही पाण्यामध्ये एन्जॉय वगैरे करू. बट आज कुठलाच प्लॅन सक्सेस नाही झाला. बट भारी वाटतंय बीचवर येऊन. कारण त्याच्या आधी आपण इथं आल्यानंतर आपण आय थिंक हिमाचलमध्ये गेलो होतो. आणि असतं ना आपलं की एक कम्फर्ट, आपलं एक फेवरेट लोकेशन असतं बीच की माउंटन. तेव्हा आम्हाला रिअलाइज झालं होतं की बीच म्हणजे आम्हाला जास्त आवडतो. त्याच्यामुळे आम्ही रिपीट लोकेशनला जात असतो जे आमच्या जवळ आहे चांगले. जसं साऊथ गोवा 4 वेळेस झालेलं आहे. आता हे लोकेशन 2 वेळेस झालंय. आणि आता जास्त ट्रॅव्हलिंग करता येणार नाही पुढे, त्याच्यामुळे म्हटलं आता हे मोका तो मारदो चौका. आणि जसं आपण कोकणला बाकीच्या बीचला जातो अलिबाग साईडला, तर तिकडे कसं एकदम आता गर्दीचं जास्त झालंय का, त्याच्यामुळे असं पीसफुल एन्व्हायरमेंट नाही मिळत किंवा असं नाही का रिलॅक्सेशन साठीचं लोकेशन आपल्याला मिस करतो. तर तेव्हा आपण हे प्रेफर करू शकतो. आणि एक नाही का म्हणजे काय त्या जे दगदग असते ना ते त्याच्यातून बाहेर पडायचं असेल आणि म्हणजे फक्त विकेंडला जरी येऊन गेलं ना तरी एकदम मस्त आणि रिलॅक्स वाटतं. आणि आपण तेच करायला आलो की टाइम नाही भेटणार तर आता थोडस 2 दिवस स्टे करून जाऊया. प्राची आणि प्रतीकने ना काहीतरी बाहेर सरप्राईज प्लॅन केलाय आमच्यासाठी. आम्हाला एका रूम मध्ये पाठवून दिलं. इकडे प्रतीक होता, तो बाहेर गेला. तिने अर्जुला इकडे टाकलंय की तुम्ही दोघं इकडे चेंज करा. आणि बाहेरून लॉक लावून घेतलंय आणि बाहेर काहीतरी तयारी चालू आहे. ही पोरगी आम्हाला बाहेर सुद्धा येऊ देत नाहीये, दरवाजातच उभी आहे. तरी अर्जुने थोडंसं सरप्राईज बघितलं, थोडंसं पचका केलाय तिचा, बट तरी तिने बाहेरून लॉक करून गेली ती. देखते अभि. हे घेऊन चालली आहे आम्हाला. चप्पल घाल इथं. हा ये तू. चौकाशीला पकडून ये. हे मगाशी लाईट होता ना तिथं. भाई वो मेरा वीडियो निकाल रहा है, मैं इसका वीडियो निकाल रहा हूँ. कसला भारी वीडियो. ओहो आई शपथ. एक्सपेक्टेड नहीं था ये कुछ ज्यादा ही अनएक्सपेक्टेड हो गया. कसं वाटलं? तू काय आता टोपी बिपी आणली की काय? अरे शपथ. रोक अरे डोहाळे जेवण नाही अजून. ये तो खतरनाक हो गया, एकदम खतरनाक. तुझं बघू. अरे हे भेटलं कुठं तुम्हाला? इथं भेटलंय दिव्यागार मध्ये शॉप भेटलं तुम्हाला हे सगळं. छान असा केक आहे आणि इकडे बलून्स. गेली तर हवेने 4 बलून घेऊन गेली. मी एकटी नाही जाणार, जाताना सगळ्यांना गाडी पाठी लावता. सायन्स छान आहे. जे काय असं हे केलं ना. ते हुडकायला जास्त वेळ गेला. काय balance? अरे नाही तिचा डब्बा काढला पूर्ण खाली आम्ही. ते लावू का? आधी हे तर दाखव व्हिडिओ मध्ये 1 सेकंड साठी येणार.
मी बाबा होणार. मी काका मावशी होणार. होणार. आणि मी आई. चलो. ओके लाव. कुठे ते बस बस झालं. अरे हो गया उसका खत्म. कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन. अरे वा याचे बघ ना पाठ कधी तिच्या केसांवर किती छान दिसतात. ना फटाके फोडायलाच पाहिजे ना. ती बलून नाकाने पडते. फोडू शकते ती. आम्हाला पडवतील इथून. सेलिब्रेशन पाहिजे ना. धमाका हो रहा है भाई. थँक्यू. थँक्यू आजा भाई. थँक्यू थँक्यू सो मच. एक राहिला पाहिजे. Congratulations. तुला नाही. नाही, आपलं. तुला तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. ती पण तर मावशी होणार आहे ना. अरे तुम्ही अरे फुटायचं आहे. पुन्हा कशा